नमस्कार बालमित्रांनो, आज आपण राजमाता जिजाबाई यांच्यावरती निबंध पाहणार आहोत। जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा, महाराष्ट्र येथे झाला। त्यांना सर्वजण राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ, जिजाबाई असे म्हणत। त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई, त्यांचे वडील लखुजी जाधव हे सिंदखेड नावच्या गावचे राजे होते। त्यांनी त्यावेळी जिजाबाईंचे नाव जिजाऊ ठेवले होते। राजमाता जिजाऊ यांचा विवाह त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी शहाजीराजे यांच्याशी झाला। जिजाबाई आणि शहाजींच्या लग्नानंतर ते मोठे झाले तेव्हा शहाजी विजापूर दरबारात मसुदी होते। विजापूरच्या महाराजांनी शहाजीराजांच्या मदतीने अनेक युद्धे जिंकली। या आनंदात विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहांगीर भेट दिल्या होत्या। जहांगीर असलेल्या शिवनेरी किल्ल्याचाही त्या भेटीमध्ये समावेश आहे। जिजाबाई आणि त्यांची मुले इथे राहत असेल। जिजाबाईंना 6 मुली आणि 2 मुलगे झाले। त्या पुत्रांपैकी एक शिवाजी होता। शिवनेरीच्या किल्ल्यात जिजाबाईंनी शिवरायांना जन्म दिला। शहाजींनी आपल्या मुलाचे आणि जिजाबाई यांच्या रक्षणासाठी त्यांनी शिवनेरीच्या किल्ल्यात ठेवले, कारण त्यावेळी शहाजींना अनेक शत्रूंची भीती वाटत होती। येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला। शिवाजींच्या जन्माच्या वेळी शहाजी जिजाऊ सोबत नव्हते। असे म्हणतात, शिवाजीच्या जन्मानंतर शहाजींना मुस्तफाखानाने कैद केले। 12 वर्षांनी शहाजी आणि शिवाजी भेटले। याच दरम्यान जिजाबाई आणि शहाजी यांचा पुन्हा संपर्क आला। जिजाबाईंच्या थोरल्या मुलाचे नाव संभाजी होते। अफजल खानाशी झालेल्या युद्धात संभाजी व शहाजी मारल्या गेल्याचे सांगितले जाते। नंतर जिजाबाईंनी आपल्या पतीसोबत सती जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवाजीने त्यांना तसे करण्यापासून रोखले। शिवाजी आपल्या आईला आपला मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणा मानत आणि आपले कर्तव्य समजले। आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहान वयात हिंदू साम्राज्य स्थापन करण्यास सुरुवात केली। शहाजीपासून वेगळे झाल्यानंतर जिजाबाईंनी शिवाजींना असे शिक्षण दिले की त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली। जिजाबाई या अतिशय हुशार महिला होत्या। त्यांनी मराठा साम्राज्यासाठी असे अनेक निर्णय घेतले, त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली। जिजाबाईंनी मराठा साम्राज्यासाठी शिवाजींना अशा कथा सांगितल्या, ज्यातून त्यांना त्यांचा धर्म आणि त्यांची कर्माची जाणीव झाली आणि लोकांचे संरक्षण कसे करावे हे देखील कळले। शिवाजीने वयाच्या 17व्या वर्षी मराठा सैन्याची स्थापना केली आणि अनेक पराक्रमी पुरुषांशी लढा देऊन विजय मिळवला। एक वेळ अशी आली की जिजाबाईंना पुन्हा शिवनेरीचा किल्ला मिळाला। जिजाबाईंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले। आयुष्यातील सर्व संकटे विसरून जिजाबाईंनी आपल्या पुत्र शिवाजींना असे शिक्षण दिले, असे संस्कार दिले, ज्यामुळे त्यांचा मुलगा स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगू लागला। ते आपल्या धर्मासाठी लढू लागले, त्यामुळे आज शिवाजी महाराजांचे स्मारक मोठ्या अभिमानाने केले जाते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते। शिवाजींनी हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या हयातीत त्यांनी हिंदू साम्राज्य स्थापन करण्यात यश मिळवले आणि अनेक जुलमी राजांना ठार केले। हे सर्व यश झाले ते जिजाबाईंच्या संस्कारामुळे, त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे। जिजाबाई ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात मराठा म्हणजेच हिंदुत्वाच्या स्थापनेत योगदान दिले। आपल्या मेहनतीमुळे आणि स्वतःच्या संस्कारामुळे शिवाजींनी मराठ्यांसाठी शस्त्र उचलले आणि ते पुन्हा एकदा हिंदुत्वाची स्थापना करण्यात यशस्वी झाले। 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला। तोपर्यंत शिवाजींनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती। राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। धन्यवाद।